दरवेळी शहराची वाढती लोकसंख्या, त्यात शाश्वत जलस्रोताची कमतरता, मागील 15 वर्षात माजी लोकप्रतिनिधींचा उदासीनपणा यामुळे वेळेवर पाणी न मिळणाऱ्या चांदूर रेल्वे शहरासाठी आमदार प्रतापदादा अडसड यांनी भागीरथी खेचून आणत अमृतमधून तब्बल 63.61 कोटी रुपयांची ही पाणीपुरवठा योजना मंजूर करून चांदूरवासियांसाठी जलसंजीवनी आणली आहे। आगामी काही काळात या शहराला आता 24 तास स्वच्छ पाणी आमदार अडसड यांनी युद्धस्तरावर केलेल्या प्रयत्नामुळे मिळणार आहे। तालुक्याचे केंद्रबिंदू असलेल्या चांदूर रेल्वे शहराची लोकसंख्या 25,000च्या घरात आहे। या शहराला मागील 40 वर्षांपासून मालखेड तलावातून पाणीपुरवठा होतो। शाश्वत पाण्याच्या स्रोताची कमतरता असल्याने नागरिकांना दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते। पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडविण्याऐवजी मागील काळात राज्यात सत्ता असतानाही माजी लोकप्रतिनिधी येथे 15 वर्ष केवळ आरोप प्रत्यारोपाचे राजकारण केले। आमदार प्रतापदादा अडसड यांनी पहिल्याच रेजिममध्ये दिलेला शब्द पाळला। चांदूरकरांना जलसंजीवनी मिळणार। या शहराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून प्रथम प्रकल्पाच्या पाण्याचे आरक्षण करण्यात आले। त्यानंतर 1 मार्च रोजी मुंबई येथे प्रधान सचिव KH गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखाली लगेच त्यांनी बैठक घेतली व 63.61 कोटीच्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मंजूर करून घेतली। वर्षानुवर्षाची सुटणार पाणी समस्या। 31 किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन टाकण्यात येणार असून शहरात पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत। नगर परिषद विद्युत देयकाचा अधिभार पडू नये म्हणून सोलर पॅनल उभारण्याचे योजनेत समाविष्ट केले असल्याचे पत्रकार परिषदेत आमदार प्रतापदादा अडसड यांनी सांगितले। यावेळी पत्रकार परिषदेला धामणगाव विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे, भाजपा तालुकाध्यक्ष बबनराव गावंडे, शहराध्यक्ष बंडू भुते, समीर भेंडे, बच्चू वानरे, अजय हजारे, प्रावीण्य देशमुख, पप्पू उर्फ निलेश भालेराव, गोलू यादव, गोटू गायकवाड, विजय मिसाळ, अंकित कदम यांच्यासह दीपाली मिसाळ, तेजस वाट, जगदीश होले, गजानन जुनघरे, रोशन बोडके, सोनू पठाण, प्रदीप जळीत, सूरज चौधरी, सुषमा खंडार, सविता ठाकरे इत्यादी उपस्थित होते। ती चालली पाहिजे भविष्यात, याच्यासाठी अनेक गोष्टी असतात। तसं 24 तासही पाणी देता येते। 24 तास पाणी देणं याचा अर्थ इलेक्ट्रिसिटीचं कंझम्पशन जास्त राहणार आहे, मेंटेनन्स कॉस्ट जास्त राहणार आहे, सगळ्याच गोष्टी जास्त राहते। पण त्यावेळी आपण पाण्याचे जे काही टॅक्स असते ते जर भरले नाही तर ती यंत्रणा चालवणं, योजना चालवणं त्या संस्थेला कठीण जातं। त्याच्यामुळं आपल्या जर तशा अपेक्षा असतील तर त्या पद्धतीने आपण सहकार्य जर केलं, पहिले पाणी व्यवस्थित येते की नाही याचा हे झाला की त्याच्यात सगळ्या गोष्टी हळूहळू सुरू होतो, ते सुद्धा सहकार्य करतील हा मला विश्वास आहे। त्यामुळं मी आपल्या माध्यमातून आपल्या सर्व चांदूरवासियांना सांगू इच्छितो की भविष्यात आपल्याकरता माझ्यावर नेहमी आरोप होत होते, धामणगावचे आहे, सगळं धामणगाव नेते, बरेच वर्ष ऐकलं मी, असं कधी आम्ही केलं नाही, हा भाग वेगळा। पण आमच्याकडे देण्यासारखं काही नव्हतं, आम्ही आमदार होतो, काही नव्हतं, मी नगर परिषदेचा अध्यक्ष होतो, त्याच्यामुळे धामणगाव घेऊन जात होतो। इथं त्यांची नगर परिषद होती, इथं आमदार होते, पण त्यांनी काही मात्र इथं केलं नाही। गावाची अवस्थाही आपण सगळ्यांना कल्पना आहे, मी काही अवास्तव बोलत नाही। पूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा बाहेरचे लोक येत होते तर चांदूर रेल्वे हे खेड आहे असंच म्हणत होते। गावातले रस्ते, नाल्या, या सगळ्या गोष्टी, आणि मी आमदार झाल्यानंतर आपलं सरकार आल्यानंतर या गावाची अवस्था काय आहे, गावात रस्त्याचे कामं किती सुरू आहे, नाल्याचे कामं किती सुरू आहे, गार्डनचे कामं किती सुरू आहे, सभागृह किती सुरू आहे, आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे। त्याची जास्त बोलत जात नाही। आजची प्रेस स्पेसिफिक आपल्या पाणीपुरवठा योजनेसाठी होती, पण तरी आता उद्याच आचारसंहिता लागणार आहे, नंतर आता बोलण्यापेक्षा आज तुमच्या माध्यमातून या गोष्टी केल्या पाहिजेत। म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की मला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा पूर्ण मतदारसंघासाठी मी काही हे आपलं तुटलं करणाऱ्यापैकी नाही, जसं त्यांनी केलं चांदूरचं पाणी पळवून नेलं। चांदूरचं म्हणजे तुमच्याच मतदारसंघात आहे, बाकीचे गाव, त्या पद्धतीने मी वागत नाही, बोलत नाही, करतही नाही। त्यामुळे मला संधी मिळाल्यानंतर चांदूरसाठी जे जे मला करणं शक्य आहे, मोठ्या प्रमाणात नगर परिषद क्षेत्रासाठी केलं, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी केलं, पाणीपुरवठ्यासाठी केलं, भविष्यातही करत राहील। परंतु आता तरी चांदूरवासियांच्या मनातून हा भ्रम काढून टाकावा की चांदूरला धामणगावला नेते, चांदूरला नेते, या गोष्टी थोड्याशा आपल्या मनातून आपण निश्चितपणे काढाव्या। मी 100% ज्या ज्या गोष्टी करणं शक्य आहे त्या सगळ्या मतदारसंघासाठी करण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळं आणि हे सगळं शक्य झालं हे नागरिकांच्या आशीर्वादामुळे। त्यांनी आशीर्वाद दिले, प्रेम दिले, मतदान रूपी आशीर्वाद दिले, म्हणून मी आमदार होऊ शकलो आणि आमदार झालो म्हणून हे करू शकलो। नसतो तर कदाचित तुम्हाला अजून वाट पाहावी लागेल। तर हे या सगळ्या लोकांमुळे शक्य झालं, त्यांचे सर्व मतदारांचे मी या माध्यमातून आभार मानतो, धन्यवाद देतो। आणि या विषयाच्या संदर्भात कारण आता
लागली आहे, साधारण जाहीर झाला ते आचारसंहिता लागणार आहे प्लेस आहे. त्याच्यामुळे आमची नागपूर AS न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवणकर.